सहकाऱ्यांना सांगायचं आहे की आपल्या संख्याक समाजाचे बांधव मोठ्या प्रमाणात बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन, यहुदी आणि मुस्लिम हा घटक अल्पसंख्याकमध्ये मोडतो. त्या घटकाच्या विकासाच्या करता पण आपण विविध योजना राबवतोय. त्याच्यामध्ये अल्पसंख्याक संशोधन प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. अर्थ खातं माझ्याकडेच आहे. हे देखील आपल्याकडे दत्तामामा भरणे, त्यामुळं समाजातील जे जे काही प्रश्न असतील त्याला पुरेसे प्रयत्न कष्ट, परंतु हे सगळं होत आपण एखादी जर टर्म सोडली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापना झाल्यापासून सातत्याने सत्तेमध्ये सहभागी आहे. पण माझं स्पष्ट मत आहे त्या प्रमाणामध्ये पक्षाचा विस्तार व्हायला पाहिजे होता, त्या प्रमाणामध्ये तो झाला नाही. त्याकरता आपल्याला ती वाढ वेगाने करायची आहे. त्याकरता प्रयत्न करावे. जर कोणी अधिकारी, जिल्हाध्यक्ष किंवा सेलचे कोणी अध्यक्ष ह्याच्यात कमी पडले तर तिथं त्यांचा फेरविचार केला जाणार आहे. कुणाला अपमानित करण्याकरता मी बोलत नाही, पण आपल्याला अंग झटकून काम करावं लागणार आहे. आपलं टार्गेट सदस्य नोंदणीचं मुंबईसह महाराष्ट्राचं ते टार्गेट आपल्याला गाठायचं आहे. त्याकरता सगळ्यांनी लक्ष घातलं तरच ते होणार आहे. आणि करत असताना समाजातल्या सर्व घटक सदस्य नोंदणीमध्ये आले पाहिजेत. शिर्डीच्या शिबिरामध्ये देखील आपण पक्षवाढीच्या करता आणि नवीन कार्यकर्ते जोडण्याच्या करता पक्षाच्या सदस्य नोंदणीचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि त्याच्यात पक्षार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष अधिकाधिकांनी सदस्य नोंदणी करावी. त्याकरता मंत्र्यांना पण काही जिल्हे वाटून दिलेत. आता अधिवेशन असल्यामुळे आमचा बराचसा वेळ अधिवेशनात जातोय, परंतु अधिवेशनानंतर आमच्यामध्ये पण दौरे सुरू होतील. त्याच्यामध्ये काही आत्ताच मला राजेश विटेकरांना एक पत्र दिलं, दादा माझ्या परभणी जिल्ह्यातल्या काही मान्यवरांना पक्षात प्रवेश करायचा आहे, त्याला वेळ द्या. माझं मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात सगळ्यात जास्त काम प्रवेशाच्या बद्दल वेगवेगळ्या मान्यवरांना पक्षात आणण्याचं हे आपल्या नांदेडमध्ये चाललेलं आहे. त्याकरता प्रतापराव चिखली आणि अनेक प्रयत्न करत आहेत. स्पष्ट त्या ठिकाणी सांगित साहेब, जय तिथं अतुल, तिथं आमचा अफसर शेख, हे सगळे जण तिथले पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत. त्यांनी पण अधिक लातूर जिल्ह्यात पण राष्ट्रवादी पक्ष बेरजेचं राजकारण होईल याचा प्रयत्न करा. बांगर आता तुम्ही काही गोष्टी माझ्याकडनं करून घेतल्या, पण हिंगोलीमध्ये देखील तुम्ही असाल, नवघरे असेल, त्याच्यामध्ये नरची मदत घ्या आणि तिथंही अधिक माणसं जोडण्याचा प्रयत्न करा. संघटनेला वाढवण्याचा करा. पक्षाचा कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो. उद्या पालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत ह्याच्यात चांगलं यश असेल तर आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील. त्याबद्दल अधिकचं काम करावं लागणार आहे. मी तुम्हाला सगळ्यांनाच या निमित्तानं सांगित, पक्ष संघटना वाढवण्याच्या करता तुम्ही सगळ्या अधिक तरुण तरुणींना
डॉक्टर असतील, व्यापारी असतील, उद्योजक असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, पत्रकार, रिक्षावाले, टॅक्सीवाले, टेम्पो ट्रकवाले, वाहतूकदार अशा समाजातल्या प्रत्येक घटकांना पक्षात आणणं आणि पक्ष कार्यात करणं साठी येणारा काळ हा पक्षाचा करायचा असेल तर आपल्याला आता खरोखरी ही घ्यावी लागेल. निघून तर पक्षात पताप करून काही उपयोग नाही हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. तुम्ही सर्वांनी आपापल्या गावात, शहरात असेल तर आपापल्या वॉर्डात, त्यामध्ये चौकात, नाक्यावर पक्षाचा बोर्ड आणि पक्षाचा